मी भीमाशंकर जमादार. प्रशांत बिराजदार हे माझ्या मित्राचा मुलगा आहे. काल मला तसं 5 वाजता समजलं असं असं झालं, ॲक्सिडेंट झालं आहे म्हणून. मग मी 2-3 ठिकाणी फोन करून चौकशी केलं. त्यांच्या वडिलाला फोन केलं, परत ते माझे सहकारी मित्र देवराज बिराजदार यांना ते फोन करून केलं. ते मला सांगितले की असं असं झालेलं आहे. तर आम्ही ते बॉडी बघितलं. त्यांच्या मिसेसला ते सांगितले ती 2 फुटावरनं पडलं आहे. त्यांच्या मेवणीला सांगितले ती 10 फुटावरनं पडलं आहे. आणि बऱ्याच लोकांना सांगितले की ते जाताना पडलं आहे, उभारल्या ठिकाणी पडलं आहे. हे असं अनेक ते वेगळं भाषा बोलल्यामुळं आणि त्यांच्या अंगावर पण खुणा आहेत. पडल्यानंतर माणसाला एका ठिकाणी लागतं आहे का मोटरसायकलवर पडल्यानंतर खरकटत जातं आहे, पण उभारलेलं माणूस पडल्यानंतर एका ठिकाणी कुठं तर लागतं आहे. तर हे सगळे गोष्टी संशयास्पद आहेत. म्हणून आमच्या गावच्या त्या कार्यकर्त्याला, त्या पोराला, त्याचे लहान एकच मुलगा आहे, लहान 1 वर्षाचं. तर त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ आहेत, ते सरपंच आहेत आणि सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते डेप्युटी सरपंच आहे, अनेक लोक ग्रामस्थ आमचे सगळे त्या पोराला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. तर आमची मागणी अशी आहे, त्या मुलाला न्याय मिळलं पाहिजे. ज्याचं वडील गेलं आहे त्या मुलाला त्या म्हणजे त्याच्या मिसेसला न्याय मिळाला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. ज्यांनी हे अकृत्य केलं आहे त्यांनी समोर येऊन आम्हाला सांगावं असं असं झालं आहे, खरं काय असेल ते. नाहीतर चौकशी व्हायला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, असं आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे.